थँक्यू। बघा लक्षात असू द्या, लागोपाठ 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार। उत्तमदादा पाटील यांचा लकी नंबर 1111 डबल 11 22 हे कॅश प्राइज असणार आहे। आणि धीरज मडवीकडनं लागोपाठ 3 बॉल 3 चौकार 2000, 3 बॉल 3 षटकार 3000 आणि हर्षांसाठी प्रत्येकी षटकासाठी धीरजकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज। 42 धावा धापळकावरती बनल्या। 43 लक्ष गाठायचं आहे। सुरुवात दमदार झाली आहे। रोहित व्यावसायिक क्रिकेट देखील सातत्याने खेळतोय आणि सलगचा दुसरा चौकार रोहित पाटीलच्या बॅटमधनं। तर नक्कीच ताईलो डीजे जरा थांबा। बघा नक्कीच स्पर्धा तुम्ही पाहता विश्वनाथ दादा मस्कर यांचा वाढदिवस म्हटलं तर त्यांची ही स्पर्धा डे नाईटची येणाऱ्या 10 मार्च ते 16 मार्चला ती स्पर्धा आपण नारिवलीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये, जिथे तुम्ही रेग्युलर संघ पाहाल, 40+ चे संघ पाहाल, तालुका ओपन आणि इंडियन ओपन, आणि खऱ्या अर्थात तुम्ही या स्पर्धा देखील पाहणार आहात। आणि फॉर्च्यून इव्हेंटची लाईव्ह तिथे असणार आहे। आणि जाऊयात लगेचच मैदानाकडे। सलग 3 चेंडू आणि 3 चौकार टोकलेत ते मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटीलनं। धीरज मडवी यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज। सलग कामगिरी हे वैशिष्ट्य आहे रोहितचं। दिनेश शेठ उल्वेकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं धनराशी। दादा तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत। असंच प्रेम राहू द्या। खऱ्या अर्थाने स्वर्गीय त्रिंबक शेठ केनी स्मृती 2025 मध्ये तुमचं स्वागत करू। 4 चेंडू आणि 4 चौकार। लक्ष छोटा आहे आणि ते लक्ष लवकर कंप्लीट करायचं आहे ते टीम नागावला। काय दमदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, चारी बाजूला 4 चौकार। पहिला चौकार डीजे पहिला चौकार आपण पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। दुसरा चौकार डाऊन दी ग्राउंड अगदी समोर खेळले लॉंग ऑफला। त्यानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला तो कव्हर रिजनला देखील चौफेर फटकेबाजी। मिस्टर 360 म्हणून नेहमीच कामगिरी आपण रोहित पाटीलची पाहतो। गत वर्षापासून अतिशय भन्नाट फॉर्म या खेळाडूने दाखवलाय आणि सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेट देखील सातत्याने तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चेंडू आणि त्या 4 चौकार आपल्याला पाहायला मिळतात। 16 धावा स्कोर कार्ड वरती। 6 चेंडू 7 चौकार जर ठोकले तर धीरज मडवी यांच्याकडनं पारितोषिक आहे 3000 रुपयाचं, परंतु बॉल इथे अडवण्यात आलाय। 1 धाव प्राप्त होईल जो विक्रम। खरं तर हा विक्रम खूप कठीण आहे। कधी कधी 6 चेंडू 6 षटकार येतात, परंतु चौकार येणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे। त्यासाठी क्लास असावा लागतो, गॅप शॉट सिलेक्शन ह्या गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतात। तो प्रयत्न तर चालवला होता रोहित पाटीलनं। 4 चेंडू 4 संख्येची। हॅलो, माजी सरपंच दमदार व्यक्तिमत्व कोबाजी शेठ पाटील साहेबांचं या स्वर्गीय त्रिंबक शेठ केनी स्मृती चषक 2025 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज। 17 धावा धावपळकावरती येणारे 24 चेंडू आणि 26 ची गरज गोलंदाज ऑन द विकेट। पहिला चेंडू आपल्या स्टाईलनं खेळायचं होतं रोहितला। बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे। एका बाजूला यंगस्टार आपण रोहितला पाहतोय, त्याच्या अगेन्स्ट रोशन सालुंके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पहिली लढाई जिंकले मी म्हणे रोहित पाटीलनं। पॉवर प्ले मध्ये 17शी मजबूत सुरुवात त्यानं आपल्या टीमला मिळवून दिली आहे। नेक्स्ट बॉल प्रहार करायचा होता, त्याच पद्धतीचा पुन्हा प्रयत्न आणि इथे गोलंदाजी हुशारीने होते, कारण की रोशनला देखील माहित आहे त्याचा स्ट्रॉंग झोन काय आहे। आणि त्या अनुषंगाने आता बॉलिंग करत असताना रोशन सालुंके आपल्याला पाहायला मिळतो। 2 चेंडू डॉट आलेत। सातत्यानं डॉट बॉल त्याला हाताळावे लागतील, तर मात्र हे समीकरण ते कठीण बनवू शकतात, कारण की लो स्कोरिंग सामना जेव्हा आपल्याला डिफेंड करायचा असतो तेव्हा क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी ह्या 2 गोष्टी अचूक कराव्या लागतात। आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला रोशन साळुंकेचा आपण पाहतोय। रिव्हर एंड कडनं सध्याच्या घडीला गोलंदाजी होते। पहिल्या षटकात मुन्नाला मार बसला, 17 धावा त्याच्या विरोधात आल्या। त्यामध्ये दमदार फलंदाजी रोहितनं दाखवली आणि साथीनं मैदानाच्या आतमध्ये आपण हर्षांकला पाहतोय। इथे फटका पासला, चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग, परंतु पॉवर प्लेचं षटक चालू आहे। क्षेत्ररक्षक फक्त 3च दूरवरती आहेत आणि गॅप मोठा आहे, त्याचा फायदा रोहितला प्राप्त झाला। धावा 2 मिळतील। 2 डॉट नंतर 2 धावा आपण पाहतोय। 19 धावा स्कोर कार्ड वरती। येणारे इक्वेशन 21 बॉल आणि 24 धावसंख्येची आवश्यकता। टोटल थोडी मोठी असायला हवी होती, परंतु ह्या मॅच मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी अपेक्षित होती गावदेवी घोटकडनं तसं घडलं नाही। इथे देखील फटका चांगला आहे। एका टप्प्यावरती चेंडू गेलाय, तो सीमारेषेच्या बाहेर
चौकार, हा 5वा चौकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. लाजवाब फलंदाजी आपण पाहतोय. आज त्यांचे चाहते सध्याच्या घडीला मैदानाच्या चौफेर पाहायला मिळतात आणि त्यांचे खंदे समर्थक, त्यांचे आधारस्तंभ आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये, ज्यांची स्पर्धा आता येणाऱ्या 18 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे उत्तम दादा असतील, आमचे मोतीराम दादा आहेत, चंद्रकांत दादा आहेत, हे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. इथे स्वीप करायचं होतं, टॉप पेज लागली आहे, परंतु बिहाइंड द विकेट चेंडू अडवला जाईल. योगेश मुन्नाला आपण पाहतोय आज गोलंदाजीमध्ये ती धार त्याची पाहिली नाही. अन्यथा व्यावसायिक खेळाडूंना देखील तो जागेवरती उभा ठेवतो, अशी गोलंदाजी नेहमीच आपल्याला योगेशची पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चौकार. चंद्र गटाचे माननीय श्री ऍडव्होकेट तुषारदादा पाटील आपलं स्वर्गीय त्रिंबक शेटके स्मृती चषक 2025च्या या क्रिकेटच्या युद्धमान सोहळ्यामध्ये तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. स्वागतम तुषारदादा पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करू पेठालीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. भरपूर मान्यवर सातत्यानं खरं तर या स्पर्धेची ही ओळख आहे. मान्यवर या स्पर्धेचा प्रमुख मानबिंदू राहिला. पहिल्या रात्रीपासून सातत्यानं आपल्याला मान्यवरांची वर्दळ या मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळाली. 29 धावा 2 षटकांच्या सांगतेनंतर येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ते फक्त 14 धावसंख्येची. एकतर्फी या सामन्यामध्ये खरं तर पूर्णतः डॉमिनेट केलं ते अचल 11 गावदेवी घोट टीमला. एका बाजूनं आई गावदेवी 12-13 नागाव संघ आपण पाहतो आज स्वर्गीय इंद्रपाल मडवी स्मृती संघ मैदानाच्या आतमध्ये. दादा केडी आणि विशाल दादा केडी बरेचसे ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ पाहायला मिळतात. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक झेल खाली येईल. फर्स्ट विकेट डाऊन. भरपूर उशीर झालाय परंतु पहिला धक्का दिलाय तो टीम नागावला परतावं लागेल हर्षांकला. दमदार दिलीपजी केडी यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय आपण. मॅच मध्ये पूर्णतः वर्चस्व आपल्याला. सचिन केडी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि ही खऱ्या अर्थानं आठवण जो घड्याळ आपण देण्यात येत आहे ऍडव्होकेट यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. राकेशजी केडी साहेबांचा देखील सन्मान आपण करतो. ऍडव्होकेट राकेश केडी तुमचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील दाखल झाला, त्याच्यासाठी नामी संधी धीरज मडवीकडनं. तर षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. ऍडव्होकेट राकेश आणि सचिन केडी साहेबांकडनं आम्हाला 5000 रुपयाचं धनराशी. दादा तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. ओट टू कॉम्बॉक्स. अनेक सारे मान्यवर येतात, प्रत्येकाकडनं आपण योगदान पाहतो या स्पर्धेसाठी. कारण की एक देखणी स्पर्धा, जे स्वप्न खरं तर पाहिलं होतं ह्या बंधुराजांनी आणि पेठालीवासियांनी, ते स्वप्न साकार झालं आणि भरपूर वर्षानंतर प्रकाश झोतातील स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं. जे पारितोषिक लावलं होतं ते कमावण्याचं काम राकेश पाटीलनं केलंय. कारण की धीरज मडवीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं राकेशला षटकारासाठी आणि षटकार टोकलाय. ही ओळख राकेश पाटीलची आहे आणि ती या मैदानावरती पटवून देत असताना आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. दमदार षटकार, हाय बॅकक्लिप आणि त्या बॅकक्लिपनं मात्र बॉलला जणू काय फेकून दिलंय. मैदानाच्या पार स्लॉटमध्ये होता आणि पार्किंग प्लॉटमध्ये हा बॉल त्यानं पाठवलाय. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू, सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट आपण पाहतोय. धाव 1 कंप्लीट केली जाईल. या एका धावेनं धावफलक आता जाऊन विसावेल ते 40 आकड्यावरती. 43चं सोपं समीकरण होतं. 13 चेंडू आणि फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता. 3-13चं समीकरण असतं तर मॅचमध्ये रंगत असती, परंतु 13-3चं समीकरण आहे, म्हणजे सोपं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट केली आणि फक्त 1च धाव राकेशनं पूर्ण केली आणि आता स्ट्राईक दिली आहे ती हिटमॅन रोहितच्या खात्यामध्ये. एक हिटमॅन टीम इंडियाचा आपण उजव्या हाताचा पाहतो, परंतु हा हिटमॅन डाव्या हाताचा आहे. दांडी गोल झाली आहे. ज्या फलंदाजाला विजय फटका ठोकण्याची संधी दिली होती परंतु ती संधी तो साधू शकला नाही आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून तो परतलाय धक्का दुसरा. बॅक टू द डगआउट रोहित पाटील. ह्यानंतर देखील बिग शो आपल्याला पाहायला मिळेल, कारण की 2 ताकदवर संघ युनिफॉर्म मध्ये असलेले खास करून संघ आपल्याला पाहायला मिळतील.
कारण की जय दुर्गा माता रोहिंजनचा विचार केला तर हा संघ देखील ह्या हंगामामध्ये अतिशय फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट तितकाच तगडा संघ हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे दोन नामांकित संघ सध्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्या दोन्ही संघांचा डंका आहे ते दोन संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. नवीन फलंदाज सूरज मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जुनियन ऑलराऊंडर ह्या टीमचा नेहमीच ॲज अ गोलंदाज ॲज अ फलंदाज आपल्या संघासाठी चांगलं कार्य हा खेळाडू आता दाखल झालाय. फक्त गरज आहे ती 3 धावसंख्येची. चेंडू 12 शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण निलेश म्हात्रेला पाहतोय. आज फलंदाजीमध्ये धार दाखवू शकला नाही घोट संघ आणि याचंच कारण की सध्याच्या घडीला बॅकफुटला आपण टीम गावदेवी आजचे 11 घोट संघाला पाहतोय. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू फुल करत असताना ताकद दाखवली राकेशनं आणि साऊंड ऑफ फिनिश केला. विजय षटकार त्याच्या बॅटमधनं. खूप खूप अभिनंदन टीम नागाव. परंतु हाडलक आचल 11 गावदेवी घोट संघ आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला, वेळेत उपस्थित राहिलात त्याबद्दल आमचे आयोजनकर्ता आपले आभारी आहेत आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्यानं विथ द बॅट दमदार कामगिरी केली. तब्बल जर आपण विचार केला तर 5 चौकार त्याच्या 6 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉल 30 धावा प्रीतम पाटीलनं केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देत असताना रोहित पाटीलनं बनवल्या 12 चेंडू आणि 29 धावा, ज्यामध्ये 5 चौकार आणि रोहित पाटील यानं गोलंदाजी देखील केली. 1 विकेट देखील आपल्या नावावरती केलाय. त्याच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज राकेशसाठी आहे. उत्तम दादा पाटील यांच्याकडनं